इंडस्ट्री मधला सगळ्यात जास्त ऍटिट्यूड असलेला ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस? शेट. बापरे. ऍटिट्यूड, खूप ऍटिट्यूड असलेला ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस. मराठी इंडस्ट्रीत मला माहितीच नाहीये कोणी असं. मे बी मला कोणी नाही दिलंय एवढा हा, ऍटिट्यूड. मे कदाचित. बी कोणाची हिंमत नसेल झाली. हा, हं. तुम्हाला म्हणजे तुला मिळालेला सगळ्यात वियर्ड फॅन मेसेज असा कधी आलाय का? आय लव्ह यू ते क क क क किरण सारखं श श श श श येता होतं आणि प्लीज मी तुझ्या घराच्या बाहेर रोज तू माझ्याशी लग्न कर. घराच्या बाहेर येतो घराच्या बाहेर मी रोज येऊन तुझ्या उभं राहतोय, प्लीज माझ्याशी माझ्याशी लग्न कर. लग्न. बर. ऑन स्क्रीन जर किस सीन असेल तर तू करशील का नाही? आत्ता तरी नाही, बट यू नेव्हर से नेव्हर. त्यामुळे माहिती नाही, पुढे माहिती नाही. ओके. पैशासाठी काम की पॅशनसाठी? 101% पॅशनसाठी. ओके. तुझ्याबद्दल पसरलेली सगळ्यात मोठी अफवा जी तुलाच कळली? मी अजून एवढी मे बी मोठी किंवा मे बी अजून मी एवढी फेमस नाही झालेली की माझ्याविषयी काही अफवा पसरतील आणि त्या माझ्याकडे येतील, किंवा त्या असल्या तर आय एम व्हेरी हॅपी अबाउट, पण त्या माझ्यापर्यंत नाही आलेल्या. आल्याच नाहीये. ओके. सोशल मीडियावर तू कोणाला स्टॉक करतेस का? मी जर का इंस्टाग्रामवर माझे फोटो पोस्ट करू शकले ना या जन्मात, तर हेच माझ्यासाठी खूप आहे, लक्षात घे. हे मला माहितीये, त्यामुळे हा प्रश्न खरं तर खूप फनी आहे. तुझा पहिला क्रश? अशोक कामटे. ओके. आता अच्छा, खूप लोकांना याचा रेफरन्सच लागला नाही कदाचित. हा, तर ते त्यांचं पोस्टिंग साताऱ्यात होतं आणि मी लहान होते, म्हणजे असं 8वीत 7वी-8वीला वगैरे अशा ह्याच्यात. तर सैनिक स्कूलला आम्ही सगळे स्विमिंगला जायचो आणि त्यावेळेला मी अशोक कामठ्यांना असं बघायचे, तर मला असं आवडायचं नाही का, लालबत्ती की गाडी आणि ते ते सगळं सगळं ऑरा आणि स्वॅग आणि हा. असं सगळं त्या ऑफिसरचा, आय शॉल ऑलवेज बी लाईक दिस. तर ते साताऱ्यात पोस्टिंग होते आणि मी असं बघायचो त्यांना त्या. ओके. तुझा जर मूड ऑफ असेल तर सेटवर काय करतेस? सेटवरच आहे, तुझा मूड नाही, सो व्हॉट यू डू? झाडाखाली शांत बसून राहते. हा, कारण तू लाईव्ह मी लोकेशन लाईव्ह लोकेशनवर शूट केलं. ओटीटीमुळे टीव्ही इंडस्ट्री धोक्यात आहे? व्हॉट डू यू फील? काही पुढचे 10 वर्ष तर नाही. ओके. बोल्ड सीन बद्दलचं तुझं मत काय? अगदी गरज असेल तर डेफिनेटली करायला पाहिजे. प्रोड्युसर म्हणून जास्त स्ट्रिक्ट आहेस का ऍक्ट्रेस म्हणून जास्त डिमांडिंग? दोन्ही. प्रोड्युसर म्हणून पण स्ट्रिक्ट आहे आणि मला असं वाटतं ऍक्ट्रेस म्हणून पण खूप जास्त कमिटेड आहे. सगळंच टोकाचं आहे. एका शब्दात मराठी इंडस्ट्री बद्दल एक शब्द असेल तर कुठला? समाधान. ओके. फेम शिवाय तू राहू शकतेस? नाही. तू आता एक प्रोड्युसर आणि ऍक्टर हे तर आहेस, हे सोडून दुसरं तुला काही करायचं असेल तर तू ते काय करशील? नुकतंच सुरू केलंय कोचिंग. ओके. ते काय कोचिंग आहे सांग? स्मार्ट लक्ष्मी नावाची एक ऑनलाईन शाळा महिलांसाठी सुरू केली आहे. ओके. वुमन एम्पॉवरमेंटसाठी, त्यांना मेंटली स्टेबल करण्यासाठी, आणि त्यांनी पटकन आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं किती गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीची मदत, अशा सगळ्या गोष्टी सध्या मी ऑनलाईन शिकवते. नवीनच काहीतरी. पण ह्यातलं थोडंसं ऑनलाईन कसं ऑनलाईन असलं पाहिजे हे तू शिकशील का? त्याच्यासाठी टीम आहे, मी फक्त येऊन शिकवते. मी फक्त महत्वाचं काम करते, लक्षात घे. शिकवण्याचं काम. हा, बाकी करेक्ट. technically बाकी नाही. सगळं टेक्निकली टीम हँडल करते. आपल्या इंडस्ट्रीमध्ये टॅलेंट पेक्षा नेटवर्किंग जास्त चालतं. ऍग्री की डिसऍग्री? मला असं वाटतं दोन्ही गोष्टी हँड इन हँड आहेत. कारण काही वेळेला खूप एक्स्ट्रीम टॅलेंट असेल तर कदाचित नेटवर्किंगची गरज नाही लागणार, पण जर का तुम्ही ऍव्हरेज असाल तर कदाचित नेटवर्किंगने कामं होतील. कास्टिंग काउच बद्दल तुला असा कधी पर्सनल एक्सपिरियन्स आलाय? अजिबात नाही. परत तेच असेल का, कोणाची हिंमतच नसेल झाली विचारायची.
काही ऍक्टर स्क्रीनवरती, सेटवरती आणि असे एक वेगळेच असतात आणि पर्सनल लाईफमध्ये, रिअल लाईफमध्ये खूपच वेगळे असतात. तो बॅलन्स असतो का? तुला असं वाटतंय का? मला असं वाटतं खूपसेच ऍक्टर ऍक्ट्रेसेस असे असतात असं मला वाटतं की ते काही लोक ऑन कॅमेरा खूप स्विच ऑन स्विच ऑफ असतात आणि अदरवाईज खूप शांत. मिलिंद शिंदे म्हणजे ते ऍक्शन आणि कट मध्ये जो तो माणूस आहे तो अदरवाईज तो माणूसच नाही. हा तो नाही आत्ता इथे आलेला कॅमेऱ्याच्या समोर. एवढं तुला वाटू शकतं त्यांच्याविषयी. ओके. आणि त्यांना मी कुठेही वायफळ गप्पा, टाइमपास काही नाही. ते शॉर्ट संपला, पुस्तक उघडतात, पुस्तक वाचतात. हाय रिस्पेक्ट अबाउट हिम. आणि माझ्याच सेटवरचं एक उदाहरण दिलं मी तुला हे. अवॉर्ड फंक्शन खरे असतात का खोटे? तुला काय वाटतं? मराठीत तरी खरे असतात. इंडस्ट्रीमध्ये असे खरे मित्र आहेत का फक्त कॉन्टॅक्ट असतात ते? अगेन खूप कमी असतील. म्हणजे आता तू आणि मी आपण इंडस्ट्रीमधलेच आहोत. मी अजून तुला काम दिलेलं नाहीये भार्गवी. आत्ताच माझा अपमान केलेला आहेस तू थोड्या वेळापूर्वी त्याच्याबद्दल. तर ह्याचं काय करायचं म्हणजे. पण आपण आहोत मैत्रिणी आणि जेव्हा कधी पण आपल्याला जे काही बोलायचं असतं किंवा भेटायचं असतं तर आपण भेटतोच की. तर कुठे चाललं त्या कॉन्टॅक्टचं काय केलं आपण? तुझं बघ माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहे, काय उपयोग झालाय का आजपर्यंत? खरंय. सोशल मीडियावर एक फेक इमॅजिनेटिव्ह आणि एक इमॅजिनरी स्वतःची इमेज तयार करावी लागते. तुला खरं वाटतं का? फेक कशाला असायला पाहिजे? मला नाही वाटत. मला असं वाटतं की जितकं ते खरं असेल किंवा जेवढं तुम्ही मनापासनं स्क्रिप्टेड न करता जेवढं तुम्ही खरं बोलाल हेच लोकांच्या मनापर्यंत पोचतं आणि तेच भावतं लोकांना. बेटर आहे. तुला असं कधी वाटतंय की एखाद्या पोस्टारने तुला ब्लॉकच केलंय? परत तेच ना, स्वतः तुला माहितीये ना एवढं नाही. माझा सोशल मीडिया एवढं नाही मी मला माहितीच नाहीये. एखादा शो तुला मिळाला नाही आणि तेव्हा तुला वाईट वाटलं, पण नंतर तू रिग्रेट नाही झालं, किंवा तू एखादा शो नाही म्हटलं आणि नंतर तो शो हिट झाला त्याच्याबद्दल तुला रिग्रेट वाटलं, असं कधी घडलं? नाही, असं काही नाही झालं. म्हणजे कधीच नाही झालं रादर की असं. म्हणजे आय थिंक ऑल माय डिसिजन्स वर राईट. तर स्वतःबद्दल तुला एखादं सिक्रेट सांगायचं असेल जे लोकांना नाही माहितीये, कदाचित मला माहिती असेल, तुझ्याबद्दल एखादं तुझं सिक्रेट टॅलेंट जे कोणाला माहिती नाहीये फार, ते काय आहे? सिक्रेट टॅलेंट काय आहे? माझी मदत तर कर. की मला एक गोष्ट माझं 100% talent. माहितीये की ही अतिशय उत्तम स्वयंपाक करतेस. ते मग आपण मी स्वयंपाक करते दादांत सत्य नाहीये. हा, Please, पण तुम्हाला मग लोकांना ठीक सगळ्यांना आहे, आम्हाला माहितीये माहितीये. सिक्रेट. तर तुझं जे असेल ना, जे तुझं सिक्रेट टॅलेंट आहे, सिक्रेट टॅलेंट सिक्रेट अम्बिशन होती माझी यार. कुठली? मला खूप वाटायचं की मी IAS ऑफिसर होईन. असं म्हणजे मला असं वाटलं की तेवढी अक्कलच नव्हती लहानपणी. पण जर का असं प्रॉपर काउन्सिलिंग वगैरे जर का काही केलं असतं तर कदाचित मी ऍक्ट्रेस नाही पण IAS ऑफिसर व्हायला मला आवडलं असतं. तुला आवडलं असतं. ओके, म्हणजे So मला असं- युनिफॉर्मचं का असं काय? युनिफॉर्मचं पण आहे आणि आय डोंट नो थोडस मे बी अग्रेशन असेल, मे बी ऑथॉरिटी असेल, मे बी देशासाठी काम करण्याची ची भावना इच्छा असेल. ओके. निगेटिव्ह पब्लिसिटी सुद्धा एक पब्लिसिटी असते, हे तुला खरं वाटतं? व्हॉट डू यू फील? या आय थिंक पब्लिसिटीच होते ना. मग निगेटिव्ह असो काय पॉझिटिव्ह असो काय ऑफकोर्स. तुमच्याविषयी पण निगेटिव्ह बोललं जातं त्यावेळेला, मग तुला काय वाटतं? मला पर्सनली विचारशील तर मी एवढी कूल नाहीये की माझ्याबद्दल जर निगेटिव्ह पब्लिसिटी असं इंटरनेटवर व्हायला लागली तर मी ते फार कूलली घेईन. तर मला नाही वाटत असं. म्हणजे माझं नाहीये ते टेम्परामेंट नाहीये माझं असं. काय फरक पडतो मग निगेटिव्ह तर निगेटिव्ह असं मी नाहीये. ओके. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सगळ्यात जवळची मैत्रीण कोण आहे? भार्गवी चिरमुले का तेजा देवकर? पण तुला असं का वाटतंय की मी माझ्या मरणाची तयारी इतक्या पटकन करायला पाहिजे आणि मी याचं उत्तर देईन तुला? असं का वाटतंय तुला? म्हणजे बरं चाललंय माझं. खूप छान, खूप कमाल. तुला चॉईस तसा नाहीच आहे. चान्सच आणि नाही. आता तुला असे काही आपले किस्से आठवत असतील तर सांग, जे तुला लोकांबरोबर शेअर करायला आवडतील, इव्हेंटच्या माध्यमातून घडलेले किंवा असं काही. 2 गोष्टी मला आठवतात. म्हणजे की
एकदा सगळे किस्से आणि तुझ्याबद्दल आहेत. मला मला एक तर हे आठवतं की प्रसाद आणि पुष्कर एक शो होस्ट करत होते. प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्री, आणि ते तू तू कुठली तरी लावणी करणार होतीस, आणि तू मी तुझ्या परफॉर्मन्स नंतर माझा परफॉर्मन्स होता. तर तू ना असं काय म्हणतात त्याला, असं डोक्यावर पदर घेऊन अशी एंट्रीसाठी अशी उभी होतीस म्हणून असं, आणि आणि खूप असं हॉट कुठलं तरी गाणं होतं, मला तिथं कुठली लावणी होती ते आठवत नाहीये, पण ते खूप हॉट होतं एक्स्ट्रीम. तू तू अशी एंट्रीला असा पदर घेऊन अशी रेडी होतीस, आणि ते दोघं म्हणाले की आता अतिशय सोज्वळ आणि सात्विक लावणी सादर करणार आहेत भार्गवीचे मुले, आणि तू इतकी एक्साइटेड होतीस तेव्हा की तुला लावणी परफॉर्म करायला आणि वेगळं मिळतेय, गाणं आणि आणि असं वेगळं काही. गाणे आणि हॉट गाणं, तुझं तुझं तू तू मला चांगलं वाटत तुझा पदर काढला माझ्याकडून. सोज्वळ आणि सात्विक म्हणजे काय, मी काय हॉट दिसू शकत नाही. तर ते ती लावणी झाल्यानंतर आय थिंक काय दोघांपैकी कोणीतरी तुला म्हणाल होतं की का असा प्रयत्न करतेस तू भार्गवी. हा साताऱ्याचाच इव्हेंट होता, साताऱ्याचा साताऱ्याचा इव्हेंट होता, आय नो आय नो आय नो. आणि त्याच्यानंतर प्रसादने साताऱ्याचाच शो, साताऱ्याचा शो. त्यांनी जो काही तुला विचारलं होतं का, म्हणजे प्रयत्न चांगला होता पण का गाणं केलं का ते? येणंच गेलंस असं. आणि त्याचाच एक पुढचा भाग म्हणजे आपला ह्याला कोल्हापूरला आपला एक इव्हेंट होता, पुढारीचा का कुठला ते असाच कुठला तरी इव्हेंट होता, आणि अगेन तेजा देवकर पण परफॉर्म करत होती, तू पण मी पण, असं खूप चालू बॅक टू बॅक अशी गाणी होती. आणि तेजाचं सम माल फंक्शनिंग ऑफ द ब्लाऊज झालं, आणि काही फार ऑडियन्सला काही कळलंच नाही ते, पण तेजाला कळलं, आणि तेजाने एक्झिट घेतली, आणि तुझं जस्ट त्याच्या आधी डान्स झाला होता, आणि बाई वाड्यावर या हे गाणं चालू होतं, आणि मला काहीच कळेल, आणि तू ज्या ह्याच्यात पळत ती सिच्युएशन सावरायला जी स्टेजवर गेलीस, म्हणजे तुझे काय पाया पडलीस असे पटकन स्टेजला, आणि तू पळत जाऊन तिने एक्झिट घेतली आणि तू डान्स करायला लागलीस, आणि सगळे डान्सर्स मागचे असे झाले होते की ही काय आहे? आणि त्यांना ते कळलंच नव्हतं. नव्हतं, आणि तू बाई वाड्यावर या हे जे काय सात्विक तुझ्या पद्धतीने तू ते गाणं परफॉर्म केलंस, हे मी बाप जन्मात मी विंगेत होते, मी विसरूच शकत नाही. मी हसले होते पडून पडून की हे काय चाललंय असं मला वाटत होतं.